आज कणकवली शहरातील नागपेनगर या वार्डामध्ये या प्रभागामध्ये संकेत नाईक आमचे तरुण तलबदार उमेदवार यांच्या प्रचारार्थ आम्ही फिरतोय। सकाळपासून 10 वाजल्यापासून या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि जवळजवळ संपूर्ण वार्ड हा प्रभाग आम्ही पूर्ण फिरून त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। सर्व मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद, वाढता पाठिंबा हा संकेत नाईक आणि मला स्वतः त्या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून मिळतो आणि मला विश्वास आहे या मतदारसंघामध्ये जवळजवळ 500 ते 550 मतदार आहेत। हा सगळ्यात छोटा असलेला मतदारसंघ आहे। या 550 मतांमध्ये जवळजवळ 350 ते 400 मतं ही संकेत नाईक त्या ठिकाणी घेतील, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळतील, अशा पद्धतीचा प्रतिसाद या प्रभागामध्ये आहे। आणि जी कणकवली शहरवासियांना जी विकासाची अपेक्षा होती ज्या सत्ताधाऱ्यांकडून गेल्या 5 वर्षामध्ये किंवा 8 वर्षामध्ये कुठलाही विकास या शहराचा झालेला नाही। फक्त या शहरामध्ये सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग, लोकांमध्ये भय आणि संपूर्ण भ्रष्टाचार हा या शहरामध्ये झालेला आहे आणि या सगळ्याच्या विरोधामध्ये इथली जनता आहे आणि म्हणून वाढता पाठिंबा, वाढता प्रतिसाद हा त्या ठिकाणी मिळतो। दुसरी गोष्ट, या सगळ्या सत्ताधाऱ्यांना, भ्रष्टाचाऱ्यांना एक सक्षम पर्याय, जवळजवळ 17 नगरसेवक प्रत्येक वॉर्डामध्ये आणि एक नगराध्यक्ष अशा प्रकारचा एक सक्षम पर्याय जनतेला दिलेला आहे आणि सगळे जी माझी नगरसेवक नगरसेविका आहेत त्या सगळ्या तरुण आणि तलबदार आहेत। त्यांना जर एक संधी या कणकवलीवासियांनी जर दिली तर नक्कीच या कणकवली शहराचा विकासामध्ये कायापालट करतील। ही मूलभूत सुविधा ज्या आहेत म्हणजे रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण हे या नगरपंचायतीच्या माध्यमातून तर दिलं जाईल, पण जे विकासाचे व्हिजन घेऊन आम्ही चाललेलो आहे, कारण कणकवली शहर हे आता छोटं शहर राहिलेलं नाही, हे आता एक महत्वाचं केंद्र या जिल्ह्याचं, या तालुक्याचं, या शहराचं असं झालेलं आहे। सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, आध्यात्मिक असेल, एक या शहराला एक वारसा आहे, एक दर्जा आहे आणि म्हणून तशा पद्धतीनं एखादं भव्य स्टेडियम करता येईल का, एखादं त्या ठिकाणी एक गार्डन करता येईल का, मच्छी मार्केट करता येईल का, फुल मार्केट करता येईल का, काय या शहरामधली जी अनेक आरक्षणं आहेत या शहराच्या टाउन प्लॅनिंगमध्ये, ही आरक्षणं कशा पद्धतीनं विकसित करता येतील आणि त्याच्यामधनं शहराच्या विकासाबरोबर हा विकास शाश्वत असला पाहिजे आणि तरुणांच्या हातामध्ये कसा आणि महिलांच्या हातामध्ये कसा रोजगार देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील, कारण छोट्या छोट्या उद्योगामधनं सुद्धा फार मोठा रोजगार त्या ठिकाणी उभा राहू शकतो। मी आताच वॉर्डामध्ये फिरत असताना कुठेतरी महिला पापड करताना दिसत आहेत, कुठेतरी महिला लाडू बनवताना दिसत आहेत, कुठेतरी महिला कापड बनवायचा म्हणजे कपडे शिवण्याचा प्रयत्न करत आहेत, कुठेतरी मेहंदीचं त्या ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे। मला वाटतं या सगळ्या महिलांना, तरुणांना एकत्र करून जर अशा प्रकारचा एक मल्टीपर्पज हॉल की ज्या ठिकाणी हे सगळे प्रशिक्षण दिलं जाईल, म्हणजे चांगल्या शिलाई व्यवसायाचं दिलं जाईल, मेहंदीचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल, जे काही काजूवर होणारी, आंब्यावर होणारी प्रक्रिया असतील, पापड असतील, त्यानंतर लाडू असतील, ही जरी छोटी छोटी प्रॉडक्ट्स जरी आपण उभी केली, जो कोकणचा मेवा म्हणा किंवा कणकवली सिंधुदुर्गाचं जे खाद्यपदार्थ आहे यांचं जर कुठेतरी त्या ठिकाणी प्रॉडक्ट एक बनवलं आणि जर त्याला एक मोठी बाजारपेठ आहे, मुंबई आहे, सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि म्हणून छोट्या छोट्या उद्योगातनं सुद्धा फार मोठं काम होऊ शकतं। नगरपंचायत हा एवढा मोठा प्रश्न नाही, याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे, केंद्र सरकारची जबाबदारी आहे, जिल्हा परिषदची जबाबदारी आहे, पंचायत समितीची जबाबदारी, पण नगरपालिकेला जे अधिकार असतील त्या नगरपालिकेच्या अधिकारामधून त्या वार्डामध्ये तिथल्या तरुणांना, महिलांना कसा रोजगार मिळवण्याचा प्रयत्न होईल हा एक प्रयत्न राहील आणि एक विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही जाऊ आणि त्याचबरोबर मूलभूत ज्या सुविधा आहेत, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण याच्यावर सुद्धा एक चांगलं काम, नियोजनबद्ध काम केलं जाईल। आमचा नाराज आहे की कणकवलीवासियांना भयमुक्त कणकवली, भ्रष्टाचारमुक्त कणकवली आणि शांत, स्वच्छ, सुंदर कणकवली बनवण्याचा आमचा ध्येय आहे आणि म्हणून ते ध्येय घेऊन परिवर्तनाला आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे, त्याला प्रतिसाद मिळाला आहे आणि सगळे पक्ष मिळून एक शहर विकास आघाडी, एक सक्षम पर्याय या भ्रष्टाचारांच्या विरोधामध्ये, त्या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही उभा केलेला आहे आणि मला विश्वास आहे 2 तारीखला मोठ्या मतधिक्य हे आम्हाला त्या ठिकाणी लोक येऊन मतदान करतील, परिवर्तनाला साथ घालतील आणि 3 तारीखला विजयाचा गुलाल शहर विकास आघाडीचा पॅनल त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक त्या ठिकाणी विजयी होतील। आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।